गेल्या अनेक वर्षांपासून शिवशंकर मित्र मंडळाने कालिका माता मंदिर प्रवेशद्वार व्हावे अशी मागणी स्थानिक नगरसेवक, आमदार तसेच खासदार यांच्याकडे वेळोवेळी केली होती। मात्र या कालिका माता मंदिर प्रवेशद्वाराला विलंब होत होता। परंतु शिवशंकर मित्र मंडळाच्या पदाधिकाऱ्यांनी पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांच्याकडे कालिका माता मंदिर प्रवेशद्वार व्हावे अशी मागणी केली होती। त्या अनुषंगाने आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले यांनी क्षणाचाही विलंब न करता आपल्या आमदार निधीतून कालिका माता मंदिर प्रवेशद्वार मंजूर केले। त्याच कालिका माता मंदिर प्रवेशद्वाराचे उद्घाटन पूर्व विधानसभा मतदारसंघाचे आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी नगरसेविका सरिता सोनवणे, माजी नगरसेवक हेमंत अण्णा शेट्टी, विशाल घोलप, शंकर हिरे यांच्या उपस्थितीत फीत कापून करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली व श्री कालिका मातेची आरती आमदार राहुल ढिकले तसेच माजी नगरसेवक यांच्या उपस्थितीत करण्यात आली। तसेच शिवशंकर मित्र मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी आमदार ॲडव्होकेट राहुल ढिकले, माजी नगरसेविका सरिता सोनवणे, विशाल घोलप, हेमंत शेट्टी, शंकर हिरे यांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला। यावेळी रमेश निचाळ, दौलत गायकवाड, रमेश काळे, सुरेश लहांगे, दीपक जाधव, शंकर चव्हाण, सुनील जाधव, सागर पाटील, अरुण गायकवाड, गिरीश सोनवणे, समाधान बेंडकुळे, लखन सोनवणे, भास्कर लोणारी, राजेश जाधव, राहुल काळे, अजय मोहिते, रोशन चव्हाण, आकाश काळे, योगेश कमट्टन, विष्णू बेंडकुळे, प्रमोद कुठे, धनंजय लहांगे, भूषण मोरे, संगीता विचारे, उमा चव्हाण तसेच श्री कालिका माता मंदिर व शिवशंकर मित्र मंडळ मधील पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। येथील सर्व भाविक भक्तांना प्रथमतः नवरात्राच्या शुभेच्छा देतो। खरं तर या भागात मी गेल्या 15 वर्षापासून येतो। 2009ला जेव्हापासून आमचे वडील आमदार झाले तेव्हापासून रमेश भाऊ असेल, आमचे दौलत शेख असतील, डॉक्टर राणा आहे, आमचे भाऊ भास्कर भाऊ, या सगळ्यांच्या संपर्कात मी होतो। आणि वडील असेल किंवा मी असेल, आपल्या कालिका नगरला जेव्हा जेव्हा मतपेटी फुटायची तेव्हा आम्ही वन साईड एक तर्फे इथून पुढे राहायचो। आणि त्याच्यामुळे कालिका नगर जर एवढं प्रेम करतं तर कालिका नगर वासियांनी काही सांगितलं तर मी पण नाही म्हणत नाही। त्याच्यामुळे असे बरेच कामं आहे नाना की जे आमच्या दादांना करायचे होते परंतु राहून गेले। कारण हिरावाडीतले 2-3 डोम असतील, सभागृह असतील, काही मंदिरांचे कामं असतील, ते वडिलांकडून राहून गेले पण ते माझ्याकडून पूर्ण झाले। कारण रमेश भाऊ त्याच्यात फरक एवढा आहे, आमचे दादा 13मध्ये राज ठाकरेंचे एक होते आणि मी फडणवीसांचा 105मधला एक। त्याच्यामुळे सत्ताधारी असलं तर सत्तेचा फायदा होतो, आपल्याला कामं मिळतात, जनतेचे कामं करता येतात आणि सगळ्यात जास्त निधी आपण इथं आणला आहे। आणि मग डॉक्टर नाना बोलले की टेक्निकल अडचण तेव्हा पण यायची, ती आत्ताही आली होती, परंतु फक्त सत्ता असल्यामुळे ते आपण अडचण दूर करून ते काम पूर्ण करून घेतलं। कारण कालिका नगरला स्वतःची ओळख असणं महत्त्वाचं आहे। आणि मी शंकर भाईला आणि रास्कर भाऊला आधीच विचारून घेतलं, म्हटलं भाऊ आपण नाव देतोय, परत काय भानगडणे नाव ना, पहिलं दुसरी गल्ली उठायची, आमचं नाव काढली हा उठायचा, पण ते म्हटले की अजिबात काही होणार नाही, आमचं कालिका नगर हे एकत्र आहे, एका विचाराने एका दिलाने चालणार आहे। आणि त्याच्यात आमच्या मातेचं नाव जर दिलं तर त्याला कोणाची हरकत राहणार नाही। आणि त्याप्रमाणे आज आपण इथे एक चांगली कमान इथं उभी केली आहे। आपण इथे मागे भिंतची जी मागणी होती ती पण पूर्ण केली आहे, ते काम पण 10 तारखेनंतर आपलं काम चालू होईल। त्याचप्रमाणे इतर ज्या काही गोष्टी आहेत त्या शंकर भाऊशी मी या भागातल्या या परिसरातल्या डिस्कशन केल्यात, त्या पण पूर्ण होतील। या कामासाठी आमचे भास्कर भाऊनी, शंकर भाऊनी, हेमंत अण्णा असतील, काकू असतील, डॉक्टर नाना असेल, या सर्वांनी फॉलोअप घेतला, त्याबद्दल त्यांचे धन्यवाद मानतो। आज आपले दौलत भाई आहेत, बरेच वर्ष माझ्याबरोबर आहेत, रमेश भाऊ आहेत, आमचे रामभाऊ आहेत, हे सगळे लोक पहिल्यापासून बरोबर आहेत आणि त्याच्यामुळे कामं होत राहतील। परंतु संबंध असतात, जे रिलेशन असतात, जे ऋणानुबंध असतात हे महत्त्वाचे। आणि त्या ऋणानुबंधाच्या बहुतेक देवीची इच्छा असेल की हे काम माझ्या हातून व्हावं। कारण सकाळपासून जर म्हटलं आज हे 18वं काम आहे आणि 18पैकी 14 कामं हे देवाचे आहेत। त्याच्यामुळे बहुतेक देवाचा आशीर्वाद असेल, कुठे मंदिर बांधणं असेल, कुठं सभागृह असेल किंवा कुठे एखादा जीर्णोद्धार असेल, त्या सगळ्या कामाला निधी देता आला हे मी माझं भाग्य समजतो। आणि हा निधी माझ्यामार्फत देता आला कारण तुम्ही मला मतं दिली, तुम्ही ह्या पदावर बसवलं। त्याच्यामुळे काम जरी मी करत असलो तरी ते क्रेडिट तुमचं आहे।
हे तुमच्यामुळे होतंय एवढंच सांगतो. आणि एवढा चांगला सत्कार केला, आम्हाला बोलवलं त्याबद्दल मी हेमंतांना, आमच्या मावशी, आपले शंकर भाऊ, डॉक्टर नाना या सगळ्यांच्या तर्फे आपल्या सर्वांचे आभार मानतो. आमच्या माता भगिनींना शुभेच्छा देतो नवरात्रीच्या आणि थांबतो. धन्यवाद. कार्यकर्ते आणि प्रभागातील सर्व सदस्यांचे खरोखर आज अत्यानंद होतोय की बऱ्याच वर्षांपासून जे आपण स्वप्न बघितलं होतं, म्हणजे संत भाऊंनी 12-15 वर्षापूर्वी दादांच्या कानावर हा विषय गेला होता कमळाचा, परंतु त्यावेळेस म्हणजे महाराष्ट्राची दुर्घटना झाली होती आणि प्रशासकीय अडचणीमुळे त्यावेळेस ती कमाल होऊ शकली नाही. परंतु जी आमची जागृत कालिका माता आहे, या मातेला हे काम तुमच्या हातूनच पूर्ण करायचं होतं. आणि खरोखर आज अत्यानंद होतोय आम्हाला की नवरात्रीच्या ज्या पहिल्या काळात आपल्या हातून हे चांगलं काम झालेलं आहे. कालिका माता अत्यंत जागृत आहे आणि माताचे आशीर्वाद आणि आमच्या प्रभागातील लोकांची साथ आपल्याबरोबर नेहमीच राहील. भाऊ, आपण या कामाला गती दिली त्याबद्दल मी सर्व नागरिकांच्या वतीने आपल्या मनापासून आभार मानतो. सर्वांना शारदीय नवरात्रोत्सव शुभेच्छा देतो. धन्यवाद. AB न्यूजसाठी प्रतिनिधी विवेक कडवे, नाशिक.